बीड सिटीजन लाईव्ह अपडेट. बीड जिल्ह्यातील परळी येथील बँक कॉलनीतील पिग्मी एजंट महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणात 16 महिने उलटले असतानाही मारेकरी मोकाटच आहेत. या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर अटक करावी या मागणीसाठी महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे व मुंडे परिवाराच्या वतीनं आज सोमवार दिनांक 3 पासून बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आलं आहे. दरम्यान मुंडे कुटुंबियांच्या उपोषणाला मस्साजोग येथील ग्रामस्थांनी देखील पाठिंबा दिला आहे. महादेव मुंडे यांचा तीक्ष्ण हत्यारानं खून करून त्यांचा मृतदेह परळीच्या तहसील कार्यालयासमोरील जागेत 22 ऑक्टोबर 2023 रोजी आढळून आला. या प्रकरणी 22 ऑक्टोबर रोजी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या प्रकरणी अद्यापही एका आरोपीस अटक करण्यात आलेली नाही. 16 महिन्यानंतरही आरोपी अटक नसल्यानं ज्ञानेश्वरी मुंडे यांनी उपोषणाचा मार्ग अवलंबण्याचा निर्णय घेतलाय. गेल्या महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे, आष्टीचे भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी ज्ञानेश्वरी मुंडे यांची भेट घेतली व मुंडे कुटुंबियांचं सांत्वन केलं. दरम्यान न्यायासाठी गेल्या काही दिवसांपूर्वी ज्ञानेश्वर मुंडे या उपोषण करणार होत्या, परंतु त्यांना विनंती करण्यात आल्यानं त्यांनी उपोषण लांबणीवर टाकलं होतं. पोलिसांनी अद्याप आरोपीला अटक न केल्यानं ज्ञानेश्वरी मुंडे यांनी 3 मार्च पासून बीड इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आज सकाळपासून महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे, महादेव मुंडे यांचे वडील दत्तात्रय मुंडे तसेच गोविंदराव फड, भगवान फड, सतीश फड, तुळसाबाई फड, छाया फड यांच्यासह कनेरवाडी, भोपळा येथील नातेवाईक सहभागी झाले. सिटीजन लाईव्ह अपडेटसाठी शेख तालिब, बीड. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.